मग अशा वेळेस तरुण पोरांचा एकच म्हणणं येत होतं ना की भाऊ आम्ही वर्ष प्रॅक्टिस केलेली, इतकी मेहनत केलेली, आमची मेहनत सगळी वाया जाणार आहे, आमचं आता करिअर बर्बाद झालं, आमचं आयुष्य बर्बाद झालं, आम्ही करावं तरी काय. असाच एक तरुण आणि खूप मेहनती हार्डवर्कर मुलगा जो माझा पुतण्याच आहे, त्याच्या मार्फत मी तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही टेन्शन नका घ्या भावांनो. जरी भरती नसली ना तरी तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप व्यवस्थित पद्धतीने एक नोकरीवाल्याची बरोबरी करू शकता, अशा पद्धतीने जगू शकता. असाच एक प्रेरणादायी प्रवास तुमच्या समोर मी आज मांडत आहे की त्यांनी पण आयुष्यात ना त्याच्या 25-30 भरत्या केलेल्या आहे, एकही भरतीत त्याची हाईट नाही आलेली. त्याच्या सोबतीचे सगळे मित्र त्याचे कोणी पोलीस झालं, कोणी आर्मी भरतीमध्ये सिलेक्ट झालं, तर तोही हताश होता, निराश होता तुमच्याच सारखा. तर त्यालाही वाटलं आपण आयुष्यात आता आपलं सगळं काही संपलं, पण त्याने खचून न जाता त्याने ना एक प्रवास आणि संघर्षमय आपला एक त्याने व्यवसाय निवडला, तो म्हणजे शेळीपालन आणि कुक्कुटपालन. अशातनं तो खूप प्रगती त्याने चांगल्या पद्धतीने केली. तर आपण त्याच प्रगतीचा थोडा मुद्दा जाणून घेऊ. भावेश, नमस्कार मित्रांनो. हा माझा पुतण्या आहे भावेश. तर याने त्याचं शिक्षण केलेलं आहे, कृषी केलेली, त्याने 12वी झालेली, त्याचं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे. त्याने 25 ते 30 भरत्या केलेल्या आहेत, त्याचा हाईट कधीच आलेली नाही त्या भरतींमध्ये. आणि ती आता आपल्याला करायचं तरी काय बुवा असं म्हणून त्याने ना शेळीपालन हा व्यवसाय निवडला आणि त्याचसोबत त्याने कुक्कुटपालन आणि शेतीला जोडधंदा म्हणून हे 2 व्यवसाय निवडले. दरवर्षी तो ईदला आहे ना कम से कम 25 ते 30 हजारापर्यंतचे असे 8-9 बोकड तयार करतो आणि तो विकत असतो. तू लहान लहान बच्चांच्या किती बॅचेस काढतो तू वर्षामध्ये? जवळपास वर्षामध्ये 3 बॅचेस काढतो मी आणि त्याचं जवळपास दाम 7 ते 8 हजार पर्यंत विकला जातो. हा, म्हणजे 3 बॅच तो काढत असतो आणि एक बोकड जनरली 7-8 हजाराला विकला जातो. असे त्याच्या वर्षातनं 40-50 बोकड आराम, म्हणजे बच्चे लहान लहान छोटे छोटे पिल्लं आरामात निघत असतात. हे तर झालं शेळीपालनाचं. त्याच्याच व्यतिरिक्त त्याने ना कुक्कुटपालनाचं म्हणजे कोंबडी पालनाचं पण व्यवस्थित नियोजन चांगल्या पद्धतीने करून ठेवलेले. तुझ्याकडे किती कोंबड्या होत्या? 1000 ते 1200 कोंबड्या जवळपास. 1000 ते 1200 कोंबड्या होत्या मित्रांनो त्याच्याकडे, आणि प्युअर गावरानीमध्ये. तर अशा पद्धतीने त्याने या सगळ्या गोष्टींवर मात करत आणि खूप संघर्ष त्याने केलेला आणि खूप चांगल्या पद्धतीने एक सक्सेसफुल शेळी पालक आणि सक्सेसफुल एक कुक्कुटपालक म्हणून त्याची आज ओळख आहे आमच्या पूर्ण बाळ गावामध्ये. आणि खूप मेहनती, खूप कष्टाळू मुलगा आहे. तुम्हाला एक सांगतो की तुमची हाईट नाही आहे किंवा तुम्ही भरतीमध्ये सिलेक्ट नाही झालात किंवा तुम्हाला मेडिकलचा काही प्रॉब्लेम होता आणि तुम्ही हताश निराश होता आणि तुम्ही एकदम गलत पद्धतीने कुठल्याही पद्धतीने निर्णय घेता आणि आता म्हणता की आपल्या लाईफमध्ये कुठली आशा उरलेली नाही, आता माझं सगळं काही संपलं, असं अजिबात नाही करायचं. भावेशचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर घ्या. आज तुम्हाला सांगतो मी, शेळी पालनाच्या जीवावर आणि कुक्कुटपालनाच्या जीवावर त्याच्या शेतामध्ये उत्पन्नही चांगल्या पद्धतीने येतं, कारण तो खूप मॉडर्नाइज पद्धतीने शेती करत असतो त्या पद्धतीने. आणि सोबतच जे लोक त्याला बोलत होते ना की तुझं आता सगळं संपलं बा आणि तुझ्याकडनं काहीच होणार नाही, तर त्याने गावामध्ये आता 15 लाखाचं घर सुद्धा बांधलेलं आहे. ओके, त्याच्याच व्यतिरिक्त त्याने मागच्या वर्षी लग्न सुद्धा त्याचं झालेलं आहे. लग्न हा, एकाच वर्षामध्ये त्याने लग्नही केलं आणि घरही बांधून टाकलं. ठीक आहे ना मित्रांनो.